प्रश्नांच्या गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. अवघ्या विशीमध्ये राजकारणामध्ये प्रवेश करत व्यवस्थापन, कायदा, इंधन, ऊर्जा अशा विविध विषयाचा अभ्यास करता करता वक्तृत्वाच्या पाठबळावर सभागृह आणि जनमानस जिंकता जिंकता, त्याचप्रमाणे शहरी तोंडावळा असूनसुद्धा ग्रामीण प्रश्नाची जाण आणि अभ्यास ठेवता ठेवता नागपूरचं 2दा महापौर पद स्वीकारता स्वीकारता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलेले देवेंद्र फडणवीस. नमस्कार. त्यांच्या कारकिर्दीला आता वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यामुळे त्यांच्याच खात्याअंतर्गत जय महाराष्ट्र हा जो कार्यक्रम सादर होत असतो, तुमच्या आणि त्यांच्यामधला दुवा असलेला, या कार्यक्रमाच्या 800 भाग आता पूर्ण होत आहेत. आजचा कार्यक्रम 802वा आहे. या 802व्या कार्यक्रमामध्ये आपण फडणवीस सरांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या गेल्या वर्षभरातल्या कारकिर्दीच्या विविध टप्प्यांविषयी आणि त्यांच्या आगामी कामाच्या बद्दल ते घेत असलेल्या निर्णयाविषयी. तर या गप्पांना आरंभ करण्यापूर्वी या खात्याचे महासंचालक चंद्रशेखरजी ओक हे या वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेबांना पुष्पगुच्छ देऊ इच्छितात. ती द्यावा अशी मी विनंती करतो. जय महाराष्ट्र तर वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात वर्षभरामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय स्वरूपाने विविध प्रश्न हाताळले याचा त्यांच्याशी गप्पा मारत अंदाज घेत असताना सर्वात गंभीर गोष्ट सर वाटते ती म्हणजे जवळजवळ 2 वर्षाहून अधिक काळ दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय. तर या दुष्काळाच्या संदर्भात शासनानं नेमकं दुष्काळमुक्त होण्यासाठी आणि लोकांना अधिक दिलासा तिथल्या मिळण्याकरता काय निर्णय घेतले? अगदी खरं आपण सांगितलं. मुळात ज्यावेळी आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी सत्तेवर आल्या आल्या पहिला आमचा मुकाबला झाला तो दुष्काळाशी. बरोबर. महाराष्ट्रातल्या 24,000 गावांमध्ये दुष्काळ होता. हो. आणि प्रचंड अशा प्रकारची भीषण अवस्था. खूप मोठ्या प्रमाणात या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यातनंच त्याची दाहकता, भीषणताही फार वाढत होती. आणि आम्ही तातडीनं काही निर्णय घेतले. विशेषतः दुष्काळातल्या लोकांना वीज बिलाची स्थगिती असेल, त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा विषय असेल, चारा छावण्या सुरू करणं असेल, या सगळ्या गोष्टींचं आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. कर्ज जे आहे त्या कर्ज देखील आम्ही स्थगित केलं. आणि यापूर्वी कर्ज ज्यावेळेस स्थगित केलं जायचं ते 3 वर्षाकरता केलं जायचं आणि पहिल्या वर्षीपासून 12% व्याज लागायचं. त्यामुळे त्या कर्जाने अधिक कर्जबाजारी, स्थगितीने अधिक कर्जबाजारी आमचा शेतकरी व्हायचा. आम्ही तातडीनं निर्णय घेतला की 5 वर्षाकरता कर्ज स्थगित करायचं. पहिल्या वर्षीचं संपूर्ण व्याज हे राज्य सरकारने भरायचं आणि पुढच्या 4 वर्षात जे काही व्याज आहे ते 50% हे राज्य सरकारने भरायचं. यासोबत आपण जर गेल्या वर्षभरात बघितलं, शेतकऱ्याला आपण वेगवेगळ्या मार्गातनं 8,000 कोटी रुपये दिले आहेत आणि 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हा पैसा आपण जमा केलेला आहे. आणि आपण जर याचं कंपॅरिझन केलं तर गेल्या सरकारच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 13,000 कोटी रुपये थेट मदतीचे शेतकऱ्यांना दिले. आपण पहिल्याच वर्षी 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा दिला. पण दुर्दैव इथे संपलं नाही. यावर्षी देखील खरीपाचा हंगाम चांगला होईल असं वाटत होतं. जून महिन्यामध्ये चांगला पाऊस आला आणि त्यानंतर 40 दिवसाचा थेट खंड यावर्षी पडला आणि त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. पुन्हा पाऊस आला, पुन्हा पेरण्या झाल्या, पुन्हा 30 दिवस पाऊस पूर्णपणे त्या ठिकाणी गायब झाला आणि दुसऱ्याही पेरण्या वाया गेल्या. एकूण यावर्षी एकूण सरासरीच्या 60% पाऊस पडला आणि त्यामुळे पुन्हा
14,500 गावं ही दुष्काळात गेली. 2-2, 3-3 वर्ष सातत्याने शेतकऱ्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. आम्ही त्याच्यामध्ये काही उपाययोजना केल्या आहेत. फी माफी असेल, वीज बिलाची माफी असेल, सगळे वसुल्या रद्द करणं असेल. पण एक अजून ठळक महत्त्वाची गोष्ट आम्ही या निमित्ताने अशी केली की आज हे जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, विशेषतः विदर्भ मराठवाड्यातले जे 14 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये एक ठळक गोष्ट आमच्या लक्षात आली की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते सिंगल पीक घेतात, एक पीक घेतात, आणि ते पीक जर त्यांचं नष्ट झालं, आणि सगळे कॅश क्रॉप आहेत. पूर्वी शेतकरी आपल्या शेतीमध्ये कॅश क्रॉप घेत असताना तो स्वतःच्या घरापुरतं तरी गहू, तांदूळ इत्यादी वस्तू घ्यायचा, पण आता ते त्यांनी बंद केलं आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये तो कॅश क्रॉप घेतो, आणि ज्यावेळी हे कॅश क्रॉप त्याचं नष्ट होतं त्यावेळी त्याच्या घरी खायला देखील काही राहत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की शेतकऱ्याला अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत आणलं पाहिजे. आणि हे पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी 67 लाख शेतकऱ्यांना 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू अशी अन्न सुरक्षा योजना आपण दिली. आणि किमान या दुष्काळाच्या कालावधीमध्ये आणि त्यानंतरही जोपर्यंत तो सक्षम होत नाही तोपर्यंत त्याला उपाशी मारायची वेळ येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या दुष्काळाच्या निमित्ताने आपण केला आहे. खूप उपाययोजना विविध या निमित्ताने आपण केल्या आहेत. आपल्या हातात जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण निसर्गाशी मात्र एक मोठा संघर्ष चालला आहे. बरोबर. आपण म्हणताय त्याप्रमाणे आपण याचा उत्तम अभ्यास करत त्याच्यावर एक कायमस्वरूपी तोडगा या अनुषंगाने उपाययोजना करता आहात. पण याच वेळेला विरोधक बोलत असताना मात्र असं आवर्जून म्हणत असतात की कर्जमुक्ती करायची सोडून हे काय चालवलं आहे, त्याला कर्जमुक्त करून अधिक कर्जामध्ये व्याजामध्ये अडकवण्यापेक्षा खरे तुमचे उपाय चांगले आहेत. ही जेव्हा अशा टीकेचा झोत चालू होतो त्यामुळे जनमानसामध्ये आणि त्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याविषयीचे काही गैरसमज होतील अशी किंचितही मनामध्ये आपल्याला शंका नाही वाटत. याचं कारण आहे की मी शेतकऱ्यांच्या हिताकरता प्रयत्न करतोय. मी आपल्याला सांगतो की कर्जमाफीची ज्यावेळी मागणी होते 2 गोष्टी माझ्यासमोर आहेत. एक, गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही कर्ज देणाऱ्या आमच्या इन्स्टिट्यूशन्स या संपवून टाकल्या. आमच्या 12 जिल्हा बँका अशा आहेत की ज्या गेल्या सरकारच्या काळात राज्यकर्त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना कर्जच देत नाहीत. दिला तरी अतिशय कमी प्रमाणात घेतात. 3 बँका तर पूर्णपणे बंद आहे. आणि महाराष्ट्रात सहकारी बँका असल्यामुळे कमर्शियल आणि नॅशनलाइज बँकांनी त्या ठिकाणी कर्ज देण्याची व्यवस्थाच ठेवली नाही आहे. आणि त्यामुळे फॉर्मल इन्स्टिट्यूशनल क्रेडिट हे शेतकऱ्यांना फारसं मिळत नाही. आज जर आपण विचार केला तर जवळजवळ 50 ते 55% शेतकरी असे आहेत की ज्यांना कर्जच मिळालेलं नाही. मग कर्जमाफी कोणाची करायची? आणि उरलेल्या 50% करायला हरकत नाही, पण त्यातनं होतं काय? मागच्या वेळेस जेव्हा कर्जमाफी झाली शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा मिळाला नाही. ही कर्जमाफी झाली संस्थांची, ही बँकांची, सहकारी संस्थांची. आणि CAGच्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की या कर्जमाफीच्या नावाखाली कसं मोठ्या मोठ्या भांडवलदार शेतकऱ्यांनी 50-50 लाख रुपयाची कर्जमाफी करून घेतली. कशा प्रकारे डबघाई आलेल्या भ्रष्टाचारी संस्थांनी या कर्जमाफीच्या माध्यमातून आपल्या संस्था त्यातनं बाहेर काढल्या आणि आपल्या भ्रष्टाचारावर सरकारी पैशाने त्या ठिकाणी मलमपट्टी केली. कारण कर्जमुक्ती ज्यावेळेस किंवा कर्जमाफी ज्यावेळेस होते त्यावेळी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जात नाही, शेतकऱ्याच्या खिशातही जात नाही, त्याला वापरायलाही पैसे मिळत नाही. ते पैसे फक्त संस्थांना जातात. कर्जमाफी कशाकरता करतो आपण? त्याचा क्रेडिट वर्दीनेस वाढवण्याकरता, म्हणजे त्याला नव्याने कर्ज घेता आलं पाहिजे याकरता ती कर्जमाफी करतो. पण ते मात्र काही होत नाही. आम्ही जो उपाय केला त्या उपायामुळे त्याला नवीन कर्ज घेता येईल, त्याचा क्रेडिट वर्दीनेस वाढेल आणि त्याच्या नावाने जे लोक आपलं चांगभलं करत होते त्यांना मात्र ते करता येणार नाही. म्हणून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला. वा वा. दुष्काळाचा विषय निघाला आहे. नॅचरली पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर शाश्वत पाण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आपण जलशिवार योजना ती अंमलात आणू इच्छिता. ही संकल्पना मनात नेमकी कशा पद्धतीने आली आणि कशी वर्कआउट करू इच्छिता? ज्यावेळेस आम्ही राज्यात आलो हा सगळा दुष्काळ बघितला, खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतीचं संकट काय आहे? गेली 4-5 वर्ष सातत्याने शेतीत निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे.
याचं प्रमुख कारण असं आहे की देशातल्या मोठ्या धरणांपैकी 40% मोठी धरणं महाराष्ट्रात आहे. हो. पण तरी देखील 82% महाराष्ट्रातली शेती कोरडवाहू आहे, ती बागायती नाही आहे, त्याला सिंचन मिळत नाही. आणि याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी आमची दिशा चुकली आहे. हो. जल आणि सिंचन आयोगाचा जो अहवाल आहे, या अहवालाचं जरी आपण अवलोकन केलं तरी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे दिसेल की महाराष्ट्रामध्ये सगळी प्रकल्प आपण पूर्ण केली तरी देखील 50% शेतीला आपण प्रवाही सिंचन देऊ शकत नाही. याच्यावरचा उपाय काय आहे? याच्यावरचा उपाय आहे विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे. जलसंधारणाच्या माध्यमातून पावसाचा पडणारा थेंबन थेंब हा साठवायचा, तो जमिनीत मुरवायचा, त्याचे साठे तयार करायचे, त्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढवायची आणि या साठ्यांचा उपयोग करून संरक्षित सिंचन द्यायचं. याचा प्रयोग आपल्याला माहिती आहे, अण्णा हजारे साहेबांनी रायगड सिद्धीला केला, पोपटराव पवारांनी केला, एक शिरपूर पॅटर्न आपल्याकडे तयार झालं, राजेंद्रसिंग राणांनी तर नद्याच्या नद्या पुनरुज्जीवित केल्या. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून आमच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं असेल तर त्याच्यावर जलसंधारण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. बरोबर. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राची टोपोग्राफी, महाराष्ट्राची हायड्रोलॉजी, महाराष्ट्राची जिओलॉजी या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आम्ही जलयुक्त शिवार ही योजना तयार केली. आणि या योजनेच्या अंतर्गत योजना खूप चालू होत्या. जलसंधारण काही नवं नाही आहे. बरोबर. गेली 25-30 वर्ष आपण पाणी अडवा, पाणी जिरवा सगळं सांगतोय. चालूच आहे. पण आम्ही करत कसं होतो, आपण कोणाला टोपी घालायचो, कोणाला सदरा घालायचो, कोणाला पॅन्ट घालायचो, कोणाला घड्याळ घालायचो, एकालाही आम्ही तयार करायचो नाही. त्यामुळे पैसा कुठे गेला म्हणजे पाणी मुरायच्या ऐवजी पैसाच मुरून जायचा. आम्ही या 14 वेगवेगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं, त्याला एका सिंगल कमांडमध्ये आणलं कलेक्टरच्या अंतर्गत, आणि 14 वेगवेगळ्या खात्याच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं की या योजनेपुरतं तुम्हाला रिपोर्टिंग कलेक्टरलाच करावं लागेल. त्यामुळे कॉन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स आणि कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड असं आम्ही सुसूत्रता याच्यामध्ये आणली. आणि 27 प्रकारच्या उपचार पद्धती, माथ्यापासनं पायथ्यापर्यंत जलसंधारण करायचं. मग माथ्यावर म्हणजे डोंगर माथ्यावर त्या ठिकाणी चर तयार करून, डीप सीसीटी तयार करून पाणी तिथेच मुरलं पाहिजे, कारण तिथनं पाणी खाली जातं तर जमिनीतलं पाणी वर येतं. सीसीटीज तयार करायच्या, त्यानंतर एरिया ट्रीटमेंट करायची. अगदी शेतामध्ये कंपार्टमेंट बंडिंग सारखं केल्यामुळे इनसिटू मॉइश्चर त्या ठिकाणी थांबतं, कारण पाणी तिथेच अडलं पाहिजे. आणि जे ड्रेनेज सिस्टीममध्ये जातं ती ड्रेनेज सिस्टीम क्लिअर करत जायची. म्हणजे उगमापासनं संगमापर्यंत नदी, नाले, ओढे हे सगळे क्लिअर करत जायचे. आणि त्याच्यामध्ये मग त्याचं वायडनिंग करायचं, त्याचं डिपनिंग करायचं, आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे प्लगिंग करून ते पाणी थांबवायचं. अशा प्रकारची कंप्लीट 27 प्रकारचे उपचार आम्ही ठरवले आणि त्याला आम्ही ॲडिशनल निधी दिला. आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात काम चालू केलं. लक्ष ठरवलं 2019 पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा, महाराष्ट्रातली गावं जलस्वयंपूर्ण करायची, गावाचं वॉटर बजेटिंग करायचं, आणि वॉटर बजेटिंग नंतर आपल्या उपचारानंतर जे गाव वॉटर न्यूट्रल येईल, म्हणजे गावाची पाण्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाणी याचा मेळ बसेल, ते जलयुक्त गाव घोषित करायचं आणि ते दुष्काळमुक्त गाव घोषित करायचं. आणि या पद्धतीने आम्ही 20,000 गावं जी सातत्याने दुष्काळात जातात यापैकी 6,200 गावं पहिल्यांदा हातामध्ये घेतली. या 6,200 गावांमध्ये केवळ 9 महिन्याचा काळ आम्हाला मिळाला. त्या काळामध्ये 1,25,000 कामं आम्ही पूर्ण केली. 35,000 कामं प्रगतीपथावर आहेत. परिणाम काय आहे तर या 6,200 गावांमध्ये 24 TMC पाणी थांबलं. आणि 24 TMC पाण्याचा अर्थ काय आहे तर 6 लाख हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन मिळेल एवढं पाणी हे 9 महिन्यात आपण थांबवू शकलो. याच्याकरता आपल्याला खर्च आला केवळ 1400 कोटी रुपये. आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात जेवढा लोकसहभाग जलयुक्त शिवारला लाभला 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा हा जनतेने त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केला. आजही रोज 1 कोटी 2 कोटी रुपये आम्हाला कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये लोकांचं येत आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी पैसा दिला, श्रम दिले, मशिनरी दिली, पेट्रोल दिलं, डिझेल दिलं. आणि त्यामुळे एवढं मोठं काम हे 1400 कोटी रुपयात आपण उभं करू शकलो. आणि हा आकडा काय आहे हे जर मी कम्पेअर करून दाखवलं तर मागच्या सरकारमध्ये 24 TMC पाण्याचा साठा करण्याकरता 5 ते 7 वर्ष लागायची. त्याच्याकरता एस्टिमेटेड कॉस्ट असायची 7,000 ते 8,000 कोटी.
बर आणि ॲक्च्युअल कॉस्ट येते 13 ते 14,000 कोटी. त्यामुळे 14,000 कोटीत ते सरकार जे काम 7 वर्षात करायचं 9 महिन्यामध्ये 1400 कोटी रुपयात आमच्या सरकारनं केलं. आणि त्याच्यात लोकसहभागामुळे आज मोठ्या प्रमाणात त्याचा वापर ही जनता करते. मी परवा सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी पडळकरवाडीला मी गेलो, जो एक दुष्काळी भाग आहे. आणि मला त्या ठिकाणी असं लक्षात आलं 11 किलोमीटरचा ओढा त्या ठिकाणी त्यांनी त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं, त्याला सिमेंट बंधारा बांधला, पाणी थांबवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल ज्या दुष्काळी भागामध्ये या दिवसांमध्ये मी गेलो आणि पाऊस किती पडलाय तर अगदी 4 दिवसाचा पाऊस त्या ठिकाणी पडलाय. पण त्या ठिकाणी जलपूजनाकरता मला नेलं तर मी आश्चर्यचकित झालो की त्या ओढ्यामध्ये एक मोटरबोट त्यांनी ठेवली होती आणि मला म्हणाले या मोटरबोटीत बसा आणि आपण चक्कर मारून येऊ फेरफटका. मी काही त्यात बसलो नाही, पण ज्या ठिकाणी पाण्याचा थेंब राहत नव्हता त्या ठिकाणी मोटरबोट चालते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. अगदी तिथेच अग्रणी नदी आहे, जी नदी अगस्तींची नदी म्हणून मानली जाते. त्या नदीचं पुनरुज्जीवन लोकसहभागातून शासनाच्या प्रयत्नातून 52-53 किलोमीटरची नदी आहे, त्यातलं 23 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आणि आता त्याच्यात पाणी व्हायला लागलेलं आहे. त्या नदीचा जर जुना फोटो बघितला, अग्रणी नदी आहे असं जर दाखवलं असतं तर कोणीतरी विचारलं असतं की नदी कुठे आहे, इथे तर झाडं झुडपं आणि दगडं दिसत आहेत. असंच मी परवा नंदुरबारला गेलो, एक पवार नावाचा शेतकरी मला त्या ठिकाणी भेटला आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्या शेतीमध्ये माझ्या विहिरीत या दिवसात एक थेंब पाणी राहायचं नाही, आता पाणी तुटत नाही. वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, सगळीकडे पथदर्शी काम या योजनेच्या अंतर्गत आपण करू शकलो. आणि मला विश्वास आहे की हे काम जर आपण असंच करू शकलो तर निश्चितपणे 2019 साली महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त असेल. एकाच गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो की स्वतः राजेंद्र सिंगजी 3 महिने महाराष्ट्रामध्ये राहिले. 18 जिल्ह्यांमध्ये ते गेले, लोकांना इन्स्पायर केलं आणि स्टॉकहोमला जी वॉटर कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला की भारतामध्ये महाराष्ट्र सरकारची जलयुक्त शिवार योजना ही देशाकरता गेम चेंजर आहे. आणि मला असं वाटतं की याचं श्रेय काही आमचं नाही आहे, सामान्य जनतेचं आहे ज्यांनी याच्यामध्ये सहभाग दिला आहे. वा, अशा तऱ्हेच्या वर्षभरामध्ये वेगवान निर्णय घेत अंमलबजावणी करत घेतलेल्या अनेक विषयांपैकी अनेक काही विषयांकडे आपण वळणारच आहोत. पण आता आपण दोन्ही प्रश्नाची उत्तरं देत असताना मागील सरकार, मागचा भ्रष्टाचार असे उल्लेख करत होतात म्हणून मोकळेपणाने उत्तरं देणारे आपण आहात म्हणून आपल्याला एक विचारू इच्छितो. आम्हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये असं येतं की ज्या मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचार करत आपलं सरकार सत्तेवर आलं त्या मागच्यांशी सलगी आणि तुमच्याबरोबर जे काम करत आले त्यांच्याबरोबर जे सहभागी आहेत युतीमध्ये त्यांच्याबरोबर मात्र काहीसं दुरावा, अशा याच्यामुळे आम्हाला खात्री वाटत नाही की पुढे सगळं एकत्रितरित्या हे चालू राहील की नाही. तुमच्या स्वतःच्या कामाविषयी खात्री असून सुद्धा आम्ही कसं बघायचं याकडे? पहिली गोष्ट अशी की जुन्या सरकारमध्ये ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, अनियमितता केली, या सगळ्यांच्या चौकशा आम्ही सुरू केल्या. अँटी करप्शन ब्युरोमध्ये अतिशय वेगानं ही चौकशी चालली आहे. जसे जसे पुरावे मिळत आहेत तशी कारवाई चालली आहे. चीफ इंजिनियर लेवलची माणसं देखील फौजदारी खटल्यामध्ये आज अडकलेली आहेत. कॉन्ट्रॅक्टर्स जेलमध्ये आहेत आणि जे राजकीय नेते आहेत त्यांना देखील आज ACB ऑफिसचे फेऱ्या माराव्या लागत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची जोरानं चौकशी चालली आहे. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की चौकशी होणारच आहे, त्याच्यातनं जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना शासन होणारच आहे. आता आपण जो विषय मांडला कुठलंही सलगी करण्याचं कारणच नाही. एखाद दुसऱ्या त्यांच्या कार्यक्रमाला जर आपण गेलो किंवा पंतप्रधान गेले किंवा कोणी गेलं त्याच्यावर एवढा गहजब मांडण्याचं काही कारण नाही आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे आणि या राजकीय संस्कृतीमध्ये आपण राजकीय विरोधक मानतो, शत्रू मानत नाही. व्यक्तिगत शत्रुत्व नसतं. आता बारामतीमध्ये पवार साहेबांची 75वी असल्यामुळे अनेक कार्यक्रमांचं आयोजन झालंय. आता त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे, मला त्या ठिकाणी बोलवलं आहे, मी जाणार आहे त्याला, कारण त्याचा राजकारणाशी संबंध नाही आहे. ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याला चांगलं म्हटलं तर ते वाईट म्हणून घेण्याचं कारण नाही.
आता परवा जेटलीजी गेले होते. हो. जेटलीजींनी सांगितलं की अधिक बारामती तयार केल्या पाहिजे, कारण ही गोष्ट खरी आहे की बारामतीचं कृषी विकास केंद्र जे आहे ते अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगलं आहे, अतिशय इफेक्टिव्ह आहे. पण त्याचवेळी त्याच बारामतीमध्ये 22 गावं अशी आहेत की ज्यांना आजही पाणी पोचत नाही. ही वास्तविकता आहे. त्यामुळे ती वास्तविकता काही नाकारली जाऊ शकत नाही. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणाच्या कार्यक्रमाला गेल्याने, आता मी राधाकृष्ण विखे पाटलांनी एक कार्यक्रम घेतला होता शेतकरी मेळावा, त्याला गेलो. काही लोकांनी लगेच त्याचा अर्थ काढला की आता यांची सलगी चालू झाली. प्रश्नच नाही आहे. मला असं वाटतं की राजकीय संवाद हा संपून आहे. बरोबर. तो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम होता. शासनाने शेतकरी दिवस साजरा करायचा ठरवला. त्या शेतकरी दिवसाचा कार्यक्रम बरोबर. पद्मश्री विखे पाटलांच्या नावाने मागच्या शासनाने घेतलेला निर्णय आहे. बरोबर. पण खरोखर पद्मश्री विखे पाटलांनी चांगलं काम केलं होतं. तो निर्णय बदलायचं कारण नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी जर शेतकरी मेळावा झाला आणि त्याला मी गेलो आणि त्याचे आयोजक हे जर विरोधी पक्षनेते असले, तर आता जसं तुम्ही इकडे राष्ट्रवादीशी आम्हाला जोडलं तसं उद्या कोणीतरी म्हणाल की आता काँग्रेसशीच युती करायला निघाले. असं बिलकुल नाही आहे. आमची युती शिवसेनेशी आहे. शिवसेना आणि आम्ही दोन वेगळे पक्ष आहोत. हो. आमचे आचार विचार आणि कार्यपद्धती यात काही ना काही भिन्नता आहे. बरोबर. अन्यथा दोन पक्ष राहिलोच नसतो. आता या सगळ्या दोन पक्षांच्या सरकारमध्ये सगळ्याच गोष्टींवर एकमत होईल असं नसतं. बरोबर. एखाद्या गोष्टीवर एकमत झालं नाही तर पराचा कावळा केला जातो. आणि जसं काही आता आम्ही भांडून बाहेर पडणार आहे अशी जी अवस्था या ठिकाणी निर्माण केली जाते, अशी कुठली अवस्था नाही आहे. हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल आणि युतीमध्येच करेल. वा. मुळातल्या प्रश्नाकडे येतो की सर्वसामान्यांना तुमच्या ह्या अनेकविध योजनांबद्दल औत्सुक्य आहे आणि त्याच्याबद्दल आशा पण आहे. पण रोजच्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, आता डाळ एवढी महाग झाली, साठेबाजी त्याची झाली, इतक्या जीवनावश्यक गोष्टी सामान्याला मिळण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार नेमकी काय भूमिका घेते? बघा, अगदी आपण खरं सांगितलं, पण याच्यामध्ये काही गोष्टी आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मुळामध्ये आपल्याकडे आपण जर बघितलं तर गेल्या वर्ष दीड वर्षात पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले आहेत. हो. वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले आहेत. पण काही वस्तूंचे भाव मात्र आसमानाला भिडले, हे तेवढंच सत्य आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः तूर डाळीचा विषय आहे. कारण आपण बघितलं तर वाटाणा अजूनही 22 रुपये किलो आहे किंवा चणा डाळ ही 50 रुपये किलो आहे. पण तूर डाळ मात्र अगदी 200 रुपयापर्यंत आपल्याला वर गेलेली दिसली. यातलं प्रमुख कारण काय आहे? आपल्याकडे जवळजवळ आपल्याला 2.5 लाख मेट्रिक टन ही तूर डाळ लागते आणि त्यातली 2 लाख मेट्रिक टन जी आहे ती आपण आपल्या देशात तयार करतो आणि 50 जी आहे ती आपण आयात करतो. आता ही जी आपण आयात करतो, ही आयात करणं आणि आपल्या इथली डाळ जी तयार होते, या दोघांचा मेळ बसून आपल्या इथे ती टंचाई जाणवत नाही. यावर्षी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात अवर्षण झालं. मागच्या वर्षी खरीपाचं अवर्षण झालं आणि त्यामुळे खरीप पिकला नाही. आणि त्यामुळे तुरीची डाळ जी आहे याचं जे आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन होतं 2 लाख मेट्रिक टनाचं, त्याच्यामध्ये मोठा घट आला. हो. आणि आपली डाळ आणि इम्पोर्टेड डाळ याच्या दोघांच्या हार्वेस्टिंग सीझनमध्ये 3 महिन्याचा फरक आहे. आणि त्यामुळे इकडे जर घट झाला तर तिकडचं हार्वेस्टिंग होऊन इथे यायला त्याच्यामध्ये काही कालावधी लागतो. आणि त्यामुळे साहजिक मार्केटमध्ये डाळीची टंचाई झाली. त्याचा फायदा घेऊन डाळीचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले. पण केंद्र सरकारने तात्काळ निर्णय केला. हा निर्णय केल्याबरोबर आम्ही 48 तासात स्टॉक लिमिट्स टाकून मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. हो. आणि पहिल्यांदा यापूर्वीचं केंद्र सरकार कधीही इम्पोर्टर्सवर आणि मोठ्या मॉल्सवर छापेमारी करू द्यायचं नाही. यावेळेस केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले सगळ्यांवर आणि सगळ्यांवर स्टॉक लिमिट टाकली, छापेमारी केली. मोठ्या प्रमाणात डाळ साठेबाजांकडून आपण वसूल केली. 7 दिवसामध्ये आता आपण त्याची विक्री करतोय आणि त्याचा परिणाम असा झाला की थोक मार्केटमध्ये 210 रुपयाचा भाव आज 150 रुपयापर्यंत खाली आलेला आहे. हो. रिटेलर्स काही बदमाशी करतायत, पण त्यांच्यावर आता आम्ही चाप आणतोय. आणि परवाच माझ्याकडे डाळ असोसिएशनचे लोक आले होते आणि त्यांनी असं कबूल केलं आहे की ते त्यांच्या रिटेल्स जी चेन आहे त्याच्या माध्यमातून 125 रुपये किलोनं डाळ जनतेला उपलब्ध करून देतील. त्यामुळे प्रश्न हार्वेस्टिंगचा होता, डाळीची टंचाई खरंच होती, पण राज्य आणि केंद्र सरकारने त्याच्यावर जितकी वेगानं उपाययोजना करता येईल ती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही आम्ही ती करत राहू. हे डाळीचं झालं, पण एकूणच जीवनावश्यक
सामान्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याला नियमित मिळण्याच्या दृष्टीनं अशी काही कॉन्क्रीट योजना आहे का? नाही, मुळामध्ये आपण बघा की वेगवेगळ्या वस्तूंच्या भावांमधलं फ्लक्च्युएशन काय, हां. याचं प्रमुख कारण असं आहे की आपली सप्लाय साईड मॅनेजमेंट नाही आहे. उदाहरणादाखल कांद्याचा भाव कधी आसमानाला भिडतो आणि कधी आमच्या शेतकऱ्याला कांदे फेकून द्यावे लागतात, कारण त्याला ट्रान्सपोर्टेशनला इथे परवडत नाही. त्याचं कारण काय आहे, तर आपल्या इथे कांद्याचा हार्वेस्टिंगचा जो सीझन आहे हा वेगवेगळ्या राज्यांचा किंवा वेगवेगळ्या भागातला, म्हणजे तो अगदी साऊथपासून जर सुरू केला तर तो वेगवेगळा आहे. मेजर कांदा महाराष्ट्रात तयार होतो, पण इतरही ठिकाणी तयार होतो, आणि त्यातनं अनेक वेळा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा ज्यावेळेस येतो त्यावेळी त्याचे भाव पडतात आणि त्याची टंचाई निर्माण होते, त्यावेळी त्याचे भाव आसमानाला जातात. याच्यावर उपाय काय आहे, याच्यात सप्लाय चेन जर आपण तयार केली आणि आपल्या हार्वेस्टिंग सीझनप्रमाणे आपण जर कांद्याचं योग्य प्रकारे साठा करू शकलो, कारण आज नाशिवंत पदार्थांचा देखील साठा आपल्याला तयार करता येतो, पण दुर्दैवाने आपल्याकडे ती सप्लाय चेनच तयार झालेली नाही. आता केंद्र सरकारने ही उपाययोजना हातामध्ये घेतली आहे आणि सगळ्या गोष्टींचा म्हणजे ज्यावेळी आपली लोकसंख्या आणि आपल्या इथलं प्रोडक्शन या दोघांचा मेळ घालतो त्यावेळी टंचाईची आवश्यकताच पडत नाही, भाव वाढण्याचं कारणच दिसत नाही. पण जिथे डिमांड आहे आणि जिथे सप्लाय आहे या दोघांमधला डिस्कनेक्ट आहे. सप्लायवाल्याला त्यामुळे अडचण होते, डिमांडवाल्याची अडचण होते. यांना ब्रिज करण्याकरता एक सप्लाय साईड मॅनेजमेंटची चेन ही केंद्र सरकार तयार करत आहे. मागच्या बजेटपासून त्याच्यावर मोठा निधी त्यांनी दिला आहे, पण ही एका दिवसात तयार होत नाही, याला 2, 3, 4 वर्ष लागतात. ती एकदा तयार झाली की हे जे जीवनावश्यक वस्तूंच्या भावातलं फ्लक्च्युएशन आहे की कधी महागाई रसातळाला जाते आणि कधी इतकी आसमानाला जाते, हे आपण दूर करू शकू. बरं, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम लोकराज्य 4.25 लाख प्रतींचा विक्रमी खप असणारं देशातलं एकमेव शासकीय मासिक लोकराज्य. किंमत फक्त 10 रुपये, वार्षिक वर्गणी 100 रुपये. वर्गणीदार होण्यासाठी संपर्क सर्व जिल्हा माहिती कार्यालय किंवा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बरॅक नंबर 19, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई. याशिवाय वर्गणी भरण्यासाठी ऑनलाईनचाही पर्याय उपलब्ध. लॉग ऑन करा www.dgipr.maharashtra.gov.in. सर्वाधिक खपाचं मुखपत्र शासनाचं लोकराज्य. छोट्याशा ब्रेकनंतर जय महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर फडणवीस सर, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट विचारावीशी वाटते की सामाजिक न्याय राज्यामध्ये प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं याबाबतची आपली जागरूकता लक्षात घेता राज्यानं नेमके काय निर्णय घेतलेले आहेत. परवा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या निमित्तानं खुद्द पंतप्रधान मोदी साहेबही येऊन गेले. त्या स्मारकाचं स्वरूप काय असणार आहे आणि पुढे वर्षभरात सामाजिक न्याय याच्या दृष्टीनं काही ठोस पावलं उचलली जाणार आहेत का? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं. या भारतातल्या 125 कोटी जनतेला जगण्याचा अधिकार दिला आणि चांगल्या प्रकारे त्याला जगता यावं याकरता व्यवस्था उभी करून दिली. पण दुर्दैवाने ज्यांना आपण भारतरत्न दिलं त्या बाबासाहेबांच्या स्मारकाकरता 1.25 इंच जागा देखील मागच्या सरकारने दिली नाही. ज्यावेळी मी मोदी साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला लागून या ठिकाणी इंदू मिलची जागा त्यांच्या स्मारकाकरता दिली पाहिजे, तातडीनं पंतप्रधानांनी 3 दिवसामध्ये ती जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन देखील झालं. एवढंच नाही, लंडनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये राहून बाबासाहेब ज्या घरामध्ये राहून बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले ते घर लिलावात निघालं होतं. मागच्या सरकारकडे प्रस्ताव होता, त्यांनी लक्ष दिलं नाही. आम्ही सांगितलं की आमचं मानबिंदू असलेले बाबासाहेब ज्या घरात राहून शिकले ते घर लिलावात निघून जावं, हे योग्य नाही आहे. आणि महाराष्ट्र सरकारने त्या घराची खरेदी केली. तिथे आम्ही म्युझियम तयार करतोय, 2 स्कॉलर्स तिथे राहू शकतील अशी व्यवस्था उभी करतोय आणि त्यातनं नेहमीच लोकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील अशा प्रकारचं एक वास्तुसंग्रहालय तिथे आम्ही तयार करतोय.
ज्याचं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. आणि म्हणून सामाजिक न्याय केवळ भाषणातनं नाही, तो कृतीतनं आला पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे 125वे जयंती वर्ष आहे. या निमित्ताने 125 कोटी रुपयाचा आम्ही नियतव्यय हा विविध विकासांकरता दिलेला आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त पैसा दलित समाजातनं मानव संसाधन कसं तयार करता येईल याच्यावर आम्ही खर्च करतो आहोत. आणि 450 कोटी रुपये 3 वर्षात आम्ही खर्च करणार आहोत. अनेक चांगल्या योजना, अगदी आमचे जे शेड्यूल कास्टमधले तरुण आहेत यांना परदेशात शिक्षण घेता आलं पाहिजे, यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, अशा अनेक योजना हाती घेतल्या आहेत. यासोबत आमचे जे आदिवासी आहेत, आमचे आदिवासी विद्यार्थी हे केवळ आश्रमशाळांमध्ये शिकायचे. त्याची अवस्था काय होती आपल्याला माहिती आहे. ही अवस्था सुधारावी हा तर प्रयत्न आम्ही सुरूच केला. पण त्यासोबत आम्ही म्हटलं आमचे आदिवासी विद्यार्थी हे नामांकित शाळांमध्ये का शिकू शकत नाहीत. आणि म्हणून राज्याने निर्णय घेतला, दरवर्षी 25,000 आदिवासी विद्यार्थी राज्यातल्या नामांकित शाळांमध्ये, आणि नामांकित म्हणजे 50,000 रुपये ज्याची फी आहे, अशा शाळांमध्ये आम्ही शिकवण्याचा निर्णय घेतला. 20,000 विद्यार्थ्यांची यावर्षी ॲडमिशन झाली आहे. 5,000 विद्यार्थ्यांची अजून ॲडमिशन होणार आहे. आणि दरवर्षी नव्याने 25,000ची भर आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आज आश्रमशाळांमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना चांगलं सकस अन्न मिळालं पाहिजे. आम्ही अक्षयपात्र, टाटा फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून मेकनाइज किचन तयार केलं आणि पहिला प्रयोग केला. 35,000 विद्यार्थ्यांना शिजवलेलं गरम अन्न पूर्णपणे पौष्टिक हे त्यांच्या शाळेमध्ये आम्ही नेऊन देतो. परिणाम असा आहे की आज मुलांचे फिजिकल पॅरामीटर्स बदलायला लागले. त्यामुळे अनेक विषय आहेत, वेळ कमी आहे, पण मी एवढंच सांगतो, हे राज्य जे आहे, या राज्यामध्ये जेव्हा आम्ही शपथ घेतली त्याच 2च गोष्टी सांगितल्या. हे राज्य चालेल छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची जी तत्त्व घालून दिली आहेत त्या तत्वानुसार, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा मंत्र दिला आहे त्या मंत्राला अनुसरून आमचं राज्य चालणार आहे. वा, आपण गेल्या वर्षभरामध्ये अनेक परदेशी दौरे केलेत आणि तिथल्या उद्योजकांशीही गाठीभेटी घेतल्यात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असे नवनवे बाहेरचे उद्योग येण्याच्या दृष्टीनं मेक इन महाराष्ट्र इज डुईंग बिझनेस ही तुमची संकल्पना अधिक नेमकेपणाने यशस्वी होण्याकरता या दौऱ्यांचा, या उद्योजकांच्या गप्पांचा काही उपयोग झाला आहे का? मला असं वाटतं की अतिशय प्रचंड अशा प्रकारचा उपयोग याचा झाला. मुळात जगामध्ये आज आपण बघितलं तर गेले 30 वर्ष चीन हा जगाची फॅक्टरी होता. जगाचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग हे चीनमध्ये होत होतं आणि त्यामुळे चीनची मोठी प्रगती झाली. पण आता चीनच्या लोकसंख्येची रचना, तिथली डेमोग्राफी आणि तिथली अर्थव्यवस्था या दोघांनी डाऊनटर्न घेतला आहे. आणि त्यामुळे जग एक नवीन डेस्टिनेशन पाहत आहे की ज्याला जगाची फॅक्टरी म्हणून, जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून जग ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकेल. आणि त्याकरता आमच्या पंतप्रधानांनी जगात ही भावना उभी केली की ही जागा कुठली होऊ शकते, तर ती भारतच होऊ शकतं. कारण डेमोग्राफी म्हणजे युवा लोकसंख्या, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, आणि डिमांड म्हणजे मागणी, या तिन्ही गोष्टी भारतामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांनी मेक इन इंडियाची संकल्पना केली आणि त्यातनं जगातल्या लोकांना त्यांनी आकृष्ट करणं सुरू केलं. आम्ही मेक इन महाराष्ट्राची संकल्पना त्याच्या मागे मांडली आणि आम्ही सांगितलं भारतातही सगळ्यात इन्व्हेस्टमेंट करता चांगलं डेस्टिनेशन कुठलं, तर ते महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मी गेलो इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आली. 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट यावर्षी महाराष्ट्रात येते आहे. 1,00,000पेक्षा जास्त रोजगार त्यातनं तयार होतोय थेट, आणि 1.5, 2 लाख, 3 लाख इनडायरेक्ट रोजगार त्यातनं तयार होणार आहे. आणि हू ज्याला म्हणतो आपण, अगदी फॉक्सकॉन सारखी कंपनी, त्यांच्या चीनच्या एका फॅक्टरीत 5 लाख लोक काम करतात. आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्कोपही आहे आणि परकीय चलनही आपण वाचवू शकतो. ती कंपनी आज आपण महाराष्ट्रामध्ये आणली. जगातले अनेक देश आणि भारतातले अनेक राज्य त्यांच्या पाठीशी होते की ते त्यांच्याकडे गेले पाहिजे, पण त्यांनी महाराष्ट्रात येणं पसंत केलं. जनरल मोटर्सने $2 बिलियन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, पॉस्कोने इन्व्हेस्टमेंट केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इतकी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण आणतोय. मेक इन महाराष्ट्र आणि इज इन डुईंग बिझनेसच्या माध्यमातून सुलभीकरण हे फार चांगल्या प्रमाणात आपण केलं आहे.
50% आपली लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे, त्यांच्या हाताला काम आम्हाला द्यायचं आहे, त्याची सुरुवात आम्ही केली आहे. वा, पण अशा तऱ्हेने हे बाहेरचे उद्योग इथे आल्यानंतर त्यांना पूरक सोयी सुविधा या राज्यामध्ये कायमस्वरूपी मिळतील याची एक खात्री त्यांना द्यावी. याच्यामध्ये सर्वात रहदारी हा भाग, रस्ते हा भाग फार महत्त्वाचा आहे. तर या रस्त्यांच्या आत्ताची स्थिती लक्षात घेता याबाबत तातडीनं आपण काय करणार? अगदी योग्य गोष्ट आपण सांगितली. 2-3 गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. एक, राज्याचे जे महामार्ग आहेत ते मोठ्या प्रमाणात आम्ही सुधारायला घेतले आहेत आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही 1500 किलोमीटरपेक्षा जास्त महामार्गांची पूर्णपणे नूतनीकरण करणार आहोत. आणि जवळजवळ टप्प्याटप्प्याने आम्ही 20 ते 25 हजार किलोमीटर ही सगळी महामार्ग ही पूर्ण चांगली करतो आहोत की जी अतिशय चांगली मोटरेबल असतील आणि 5 वर्षाची गॅरंटी ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडून आम्ही घेतो आहोत. त्यासोबत राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात माननीय गडकरी साहेब त्याचे मंत्री असल्यामुळे महाराष्ट्राला त्यांनी चांगलं प्राधान्य दिलं आहे आणि त्यातही आम्हाला चांगला निधी मिळतो आहे. राष्ट्रीय महामार्गही चांगले होत आहेत. त्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट आम्ही हातात घेतली ती म्हणजे नागपूर ते मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे. 800 किलोमीटरच्या रस्त्यावर 8 तासात प्रवास करता येईल. 6 लेनचा ॲक्सेस कंट्रोल रोड आम्ही तयार करतोय आणि या पूर्ण स्ट्रेचमध्ये आम्ही फायबर ऑप्टिक टाकतोय. त्यामुळे कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे दोन्ही बाजू कम्युनिकेशनच्या क्रांतीकरता आम्ही ओपन अप करतोय. हा जो रस्ता आहे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र याची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून देईल. कारण आपल्याला केनेडींचं वाक्य माहिती आहे. केनेडी असं म्हणायचे की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असं समजू नका. अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाला आहे आणि तेच तत्व आपण या ठिकाणी स्वीकारलं आहे आणि हे रस्ते आपण तयार करतोय. पोर्ट कनेक्टिव्हिटी आपण करतोय, नवीन पोर्ट आपण तयार करतोय. मोठा इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह या राज्यामध्ये आपण केलाय. कारण या माध्यमातून उद्योग, व्यापार आणि शेतकऱ्यांचा माल याची जर ने-आण सुरू झाली तर खूप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. याच्यात जोडीला आणखीन एक याचाच एक टप्पा म्हणून मेट्रो हा जो विषय होतोय याच्याबाबत सातत्याने आम्हा सामान्यांना असं वाटतं की पक्षांतर्गत मतभेद, पक्षोपक्षामधले मतभेद यातनं ही एक सुंदर योजना आकारण रेंगाळत चालली आहे. तर यालाही काही ठाम कालमर्यादा आपण नाही, एकदम ठाम कालमर्यादा आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईची मेट्रो 3 इतक्या फास्ट आम्ही केली. आज त्याचं टेंडर बोलवलेलं आहे, टेंडर दाखल झालं आहे, त्याचं काम आम्ही सुरुवात करणार आहोत. 35 किलोमीटरची अंडरग्राऊंड सगळ्यात मोठी रेल्वे आहे. त्यासोबत मुंबईमध्ये 2 कॉरिडॉर जसं पंतप्रधानांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलं, त्याचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी केला की देशामध्ये एक मेट्रोचा DPR बनवायला 2-2 वर्ष लागतात. 4 महिन्यामध्ये DPR 2 मेट्रोचे तयार करून टेंडर स्टेजपर्यंत सगळ्या मान्यता देऊन आम्ही आणलं आणि त्याचं भूमिपूजन केलं. अजून 2 मेट्रोचे कॉरिडॉर आता हातामध्ये घेतलेत जे पुढच्या 3 महिन्यात आम्हाला आणायचे आहेत. MMR रिजनमध्ये सगळीकडे मेट्रोचं जाळं आम्ही तयार करतोय आणि त्याचं इंटिग्रेशन रेल्वेशी करतोय. रेल्वेचं जाळं वाढवतोय. रेल्वे, ट्रेन आणि बस या सगळ्या सिस्टीम इंटिग्रेट करायच्या आणि सिंगल तिकिटिंगवर आणायच्या असं मुंबईत आमचा प्रयत्न आहे. नागपूरच्या मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे, ते प्रगतीपथावर आहे. पुणे मेट्रोमध्ये काही चॅलेंजेस होते, काही अडचणी होत्या, तेही आता दूर केलेले आहेत. पुणे मेट्रोचं कामही आम्ही सुरू करणार आहोत आणि त्यातला शिवाजीनगर ते हिंजेवाडी असा दुसरा टप्पा देखील आता आम्ही घ्यायचा ठरवला आहे की ज्याच्यामुळे परिणाम होणार आहे. त्यामुळे मेट्रो जी आहे ती अतिशय वेगानं महाराष्ट्रामध्ये आणि मला असं वाटतं की पुढच्या 4 वर्षात जेवढे मेट्रो कॉरिडॉर महाराष्ट्रात तयार होतील देशात अन्यत्र कुठेही ते तयार होणार नाही. वा, मला एक सांगा की शहरात राहणाऱ्यांना अधिक उत्तम सुविधांसह राहता यावं आणि बाहेरचे जे या शहरात येऊ इच्छितात, बाहेरच्या देशातले, त्यांना इथे येण्याचं आकर्षण निर्माण व्हावं, या सगळ्यातनं स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली. अगदी खरी गोष्ट आहे. बघा, गेली 20 वर्ष आपल्या नियोजनाच्या दिशेमध्ये आपण वास्तविकता स्वीकारली नाही. शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत होतं. आपण म्हणायचो अर्बनायझेशन इज एव्हिल, शहरीकरण ही चूक आहे आणि त्यामुळे शहरीकरण आपण थांबवूही शकलो नाही. शहरीकरण होत राहिलं पण ते एव्हिल समजल्यामुळे त्या शहरीकरणाला अनुरूप इन्फ्रास्ट्रक्चर आपण 20 वर्षात तयार केलं नाही. परिणाम काय झाला? आमची गावं ओस पडली आणि आमची शहरं बकाल झाली. आज या बकाल शहरांमध्ये आपण राहतोय आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ही वास्तविकता समजली आणि त्यांनी सांगितलं की इट इज हाय टाईम की तुम्ही शहरीकरणाला एव्हिल म्हणू नका. आता शहरीकरणातनं संधी शोधा. 65% GDP शहरातनं तयार होतोय. मग त्या ठिकाणी जर
या अर्बनायझेशनचं, शहरीकरणाचं व्यवस्थापन केलं तर ही शहरं जागतिक शहरं बनू शकतील. आणि त्यातनंच त्यांनी संकल्पना आणली, देशामध्ये 100 स्मार्ट सिटीज तयार करायच्या आणि 500 अमृत शहरं, अटल मिशन फॉर अर्बन रिन्युअल जे आहे त्या अंतर्गत 500 शहरं सस्टेनेबल शहरं तयार करायची. आणि त्यातली 10 शहरं स्मार्ट सिटीज या आपण महाराष्ट्रात तयार करतोय. अतिशय स्मार्ट आणि सेफ टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या ज्या तिथल्या पायाभूत व्यवस्था आहेत या डायनामिक करायच्या, या स्टॅटिक ठेवायच्या नाही. आणि त्याची एफिशियन्सी 100% जर आपण एन्श्युअर केली तर जनतेच्या जीवनमानामध्ये आपल्याला अतिशय ते जीवनमान उंचवता येतं. आणि त्याचसोबत या ज्या सोयी आपण देतो याची अकाउंटेबिलिटी येते, याची कॉस्ट कमी जाते आणि त्यातनं शहरं स्मार्ट होतात. याच तत्वावर स्मार्ट आणि सेफ सिटी अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपण राबवतोय. महाराष्ट्रातली 10 शहरं ही स्मार्ट बनवणार आहोत आणि अमृतच्या अंतर्गत आपण 50 शहरं घेतली आहेत. सगळ्यात पहिलं काम आपण काय हातात घेतलं आहे, हगणदारी मुक्त शहरं. महाराष्ट्रात एकही शहर हगणदारी मुक्त नव्हतं. गेल्या 1 वर्षात 20 शहरं आपण हगणदारी मुक्त केली आहे आणि 2017च्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातली शहरं ही हगणदारी मुक्त आपण करणार आहोत. वा, वेळेच्या मर्यादेमध्ये शेवटाकडे जात असताना 2 छोट्या गोष्टी विचारू इच्छितो. अगदी एक म्हणजे ह्या सगळे तुमचे उत्तम निर्णय, त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे, पण बऱ्याचदा असं लोक म्हणतात की ते सरकार आणि त्याची एक प्रशासकीय अधिकाऱ्यांची यंत्रणा असते. तर आपण किती उत्तम निर्णय घेतलेत तरी ते विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण काम व्हावं या दृष्टीने त्यांनी काय केलं याचा पाठपुरावा आणि त्या अधिकाऱ्यांचं आणि तुमचं नातं याचा पाठपुरावा तुम्ही कशा पद्धतीने करता? या 2 गोष्टी आहेत. एक माझं मत अतिशय स्पष्ट आहे की जेव्हा रेजिम बदलते सुरुवातीला रेझिस्टन्स असतो. तो रेझिस्टन्स आम्ही सहन केला आहे, पण हळूहळू लोकांच्या लक्षात येतं की आता यांच्या दिशेनेच आपल्याला चालावं लागेल आणि त्या दिशेने मग लोक चालणं चालू करतात. ती सुरुवात आता हळूहळू व्हायला लागली आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या लक्षात आलं आहे हे पारदर्शी सरकार आहे, पारदर्शीपणेच वाटचाल करावी लागेल. 800पेक्षा जास्त लोकांना आम्ही सस्पेंड केला आहे, 50पेक्षा जास्त लोकांना नोकरीतनं काढून टाकलेलं आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारावर आळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यासोबत आम्ही कायदा तयार केला, राईट टू सर्व्हिस ॲक्ट, सेवा हमी विधेयक. सेवा मिळवणं हा जनतेला कायद्याने आम्ही अधिकार दिला. बरोबर. आणि कायद्याने सेवा देण्याची जबाबदारी ही शासकीय, महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यावर ही जबाबदारी टाकली आहे. तेवढ्या विविक्षित वेळेत त्यांना ती सेवा द्यावी लागेल आणि सेवा दिली नाही तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होईल. एक अकाउंटेबिलिटी प्रशासनामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अगदी शेवटची गोष्ट की आपले सगळे वेगवान निर्णय वर्षभरामधले आहेत. एवढा वेग आपल्या कामाचा निर्णय घेण्याचा असताना वेगवेगळ्या महामंडळांवरच्या नेमणुका अजूनही का झाले नाही आहेत? का इथे कुठे राजकीय अडसर येत असतो? नाही, आपलं म्हणणं खरं आहे. आम्हालाही त्या लवकर करायच्या आहेत. आम्ही युतीमध्ये आहोत, त्यामुळे पहिल्यांदा आमच्या वाटाघाटी झाल्या की शिवसेनेने कुठली महामंडळ घ्यायची, भाजपने कुठली घ्यायची. त्यानंतर आता ते जवळपास आम्ही फायनल स्टेजला आलो आहोत. त्याचं आमचं ठरलं आहे काही आमच्या मित्रपक्षांना आम्हाला द्यायची आहेत. आता त्याच्या नियुक्त्या लवकर सुरू होतील. वा, वर्षपूर्तीनिमित्त पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपण जे अनेक संकल्प या ठिकाणी मांडलेले आहेत त्याला यश मिळो ही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जय महाराष्ट्र करत असताना मी एवढंच सांगतो की महाराष्ट्राचं सरकार प्रामाणिकपणे परिवर्तनाकरता कार्य करते आहे. लवकरच हे परिवर्तन आपल्याला स्पष्टपणे दिसून पडेल. त्याकरता आपलं सहकार्य कालही लाभलं, आजही लाभत आहे आणि उद्याही लाभावं. धन्यवाद.